समीर आणि पंकज भुजबळ संचालक असलेल्या कंपन्यांना बेहिशेबी पद्धतीने आणि बेकायदा पद्धतीने जमिनीचं वाटप करण्यात आलं आणि त्यातून हा सगळा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलाय असे आरोप करण्यात येत आहेत। आम्ही इथे माहिती घेण्यासाठी आलो। या संदर्भात इथे सुरू असलेला प्रकल्प, इथे जे बांधकाम सुरू आहे आपण आतमध्ये बघू शकताय, मोठ्या प्रमाणात सगळीकडे गेट लावून बांधकाम सुरू आहे। हे नेमकं कसलं बांधकाम केलं जातंय याची माहिती विचारली, मात्र सध्या पाठ करून उभे असलेले हे किमान 5 सिक्युरिटी गार्ड्स आपण बघतोय। कुणीही IBN लोकमतशी बोलायला नकार दिलेला आहे, स्वतःचं नाव देखील ते सांगत नाहीयेत। इतकी गोपनीयता नेमकी का पाळली जाते? जर हा इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प आहे, सरकारकडून मिळालेल्या जमिनीवर होत असलेला प्रकल्प आहे, तर माहिती का दडवली जाते अशी शंका यामधून निर्माण होतीये। हे प्रकल्प नेमके कशाचे आहेत याचा छडा तर आम्ही लावणार आहोत, पण आता या बाजूला तुम्ही बघू शकताय जी भव्य इमारत आहे, हेक्स प्रोजेक्ट जो आहे त्याचं हे ऑफिस म्हटलं जातं। 5 स्टार ऑफिस आहे हेक्स वर्ल्ड प्रोजेक्टचं असं आम्ही ऐकलं होतं, मात्र प्रत्यक्षात इथे आल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतोय। सुरक्षा रक्षकांनी सज्ज असलेलं सुरक्षा रक्षकांचं कडक इथे वर्तुळ उभं करण्यात आलंय आणि आतमध्ये प्रवेश करायला बंदी घालण्यात आलेली आहे। चहूबाजूनी जेवढी जमीन आहे त्या जमिनीवर चहूबाजूंनी पत्रे लावून गेट बंद करण्यात आलेला आहे। मात्र या गेटच्या आत जे व्यवहार झालेले आहेत हेच व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत आणि हा नेमका जो सगळा गोंधळ आहे, ही जमीन जी देण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणकोणत्या कायद्यांचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे, संशयास्पद व्यवहार नेमके कसे झालेले आहेत ते देखील आपण बघणार आहोत। पण आता मात्र खारघरमधून देवीशा इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि समीर आणि पंकज भुजबळ यांच्या प्रकल्पांना मिळालेल्या जमिनी असेल, या सगळ्याचं हे ऑफिस आपण थेट बघतोय। इथे आतापर्यंत कुणी आलं नव्हतं कारण अतिशय गुप्तता पाळली जात होती। या संपूर्ण इमारतीबद्दल पत्रे लावलेले आहेत, त्यामुळे खाजगी प्रकल्प काहीतरी आहे असं एक इथे वातावरण तयार केलं जातंय। मात्र विरोधकांकडून झालेल्या आरोपानंतर हा संपूर्ण प्रकल्पच आता वादात सापडलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह अलका धुपकर, IBN लोकमत, खारघर, नवी मुंबई।